हॅलो मुलांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मराठी विल संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता 4थी आणि हे आहे CBSE बोर्डसाठी. तर मुलांनो, आज आपण नवीन धडा, त्याचे स्पष्टीकरण आणि प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपेपर्यंत कोणीही जागेवरून हलायचे नाही. सर्वांना छान मार्क्स पाहिजेत ना एक्झामसाठी. तर चला मग. तर मुलांनो, आपण आहोत पान नंबर 20, पेज नंबर 20. धड्याचे नाव आहे मी धरणी बोलते. धडा किती नंबर आहे? 4था. छान, व्हेरी गुड. म्हणजे लक्ष आहे तुम्हा सर्वांचं. तर आज आपण शिकतोय मराठीमध्ये धडा 4था, मी धरणी बोलते. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे पूर्वी निबंध लिहायला असायची. मी पंतप्रधान झालो तर, मी पक्षी बनलो तर. तसंच मी धरणी बोलते. धरणी म्हणजे कोण? ही धरती माता. भू, वसुंधरा, धरा ही जी जमीन आहे, आजूबाजूला जे काही झाडं, फुलं, पाणी, जमीन, वेली, पशुपक्षी, त्याच्यात आपण देखील आलो, मानव प्राणी. तर हे सगळे म्हणजे काय? कुठे राहतो आपण सगळे? धरणी मातेवर, या पृथ्वीवरती. आणि तीच धरणी आज बोलते. का बोलत असेल? एक विचार केला आणि हे चित्र जर बघितलं तर प्रदूषण, आणि आपण खूप कचरा करून ठेवला आहे धरणी मातेवरती. चिप्स खातो, देतो रॅपर टाकून, हो की नाही? चॉकलेट खातो, देतो टाकून. पार्कमध्ये, गार्डनमध्ये खेळायला जातो, फुलं पानं तोडतो, मग ती झाडं पण रडतात ना, त्यांना देखील जीव आहे की नाही? तर चला, असंच काहीतरी असेल, बघूयात. ओळखलत का मला? तर पहा, ओळखलत का मला बाळांनो? कोण बोलतंय बाळांनो? कोण बोलणार? आईच बोलते ना, बाळा. तसंच बाळांनो म्हणजे सगळे या पृथ्वीतलावरती, धरणी मातेवरती, या जमिनीवरती सगळे जीव आहेत, सगळ्यांना बोलते धरणी माता. बाळांनो, मी तुमची धरणी माता, भूमी. आता ही धरणी मातेची सगळी समानार्थी शब्द आहे, ते सेम अर्थ, शब्द वेगळा. भूमी, भू, धरा, वसुंधरा अशी कितीतरी माझी नावे आहेत. माझी म्हणजे कोणाची? धरणी मातेची. ही धरणी माता आहे, तिची ती नावे आहेत. मी म्हणजे ती स्वतःला उद्देशून बोलते. धडाच असा आहे, मी धरणी बोलते. मी तुम्हा सर्वांचा भार वाहते. भार म्हणजे काय? वजन. आपण सगळेजण पाय ठेवतो या धरणी मातेवर, झोपतो, राहतो, चालतो, स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करतो. ही शाळा, सगळे बिल्डिंग, घरं कशावरती आहेत? धरणी मातेवर. किती सारं वजन असेल ना धरणी मातेला. बिचारी रडेल नाही की काय? आपण कधी विचार केलाय का? आपल्याला काय खायला प्यायला पाहिजे आणि मनोरंजन, मोबाईलमध्ये गेम खेळायला. पण मला माहिती आहे तुम्ही सगळे गुड चिल्ड्रन आहात, हो की नाही? मग सोबत अभ्यास करता, छान ॲक्टिव्हिटीज करता. पण जे काही आपण कचरा करतो, प्रदूषण करतो, ते करायचं नाही. जे काही कचरा आहे कचरापेटीतच टाकायचा. मी तुम्हा सर्वांचा भार वाहते. पण आज मी रडत आहे. धरणी माता रडते. आपण पण रडतो ना. छोट्या बाबूला खाऊ नाही भेटला, रडणार. बाबांनी फिरायला नेलं, रडणार. मोठाले, त्यांचे वेगळेच दुखणे असतात, हो की नाही? पोट दुखतंय, स्कूलमध्ये नाही जायचं. अभ्यास नाही झाला, टेस्ट नाही द्यायची, मग स्कूलमध्ये नाही जायचं. मग कारण सांगायचं. असे आहात का तुम्ही? नाही ना? छान आहात ना? मग असं करायचं नाही, ओके? तर चला, त्याला कारणही तसेच आहे. त्याला धरणी माता बोलते, त्याला कारणही तसेच आहे. मी रडत आहे, तुम्ही माझी काळजी घेत नाही. तुम्ही म्हणजे कोण? त्याच्यामध्ये मी आले, तुम्ही आले, सगळे या पृथ्वीतलावर, या धरणी मातेवर, या जमिनीवरती जे काही जीव राहतात, सगळ्यांना उद्देशून धरणी माता बोलते. तुम्ही माझी काळजी घेत नाही. प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. झाडे, वेली, पशुपाखरे. पशुपाखरे म्हणजे सगळे जीव आले या पृथ्वीवरती आहेत ते. झाडे, वेली म्हणजे प्रत्येक प्रकारची झाडे आली.
फुले, पाने, झाडे, जे काही झाड या जमिनीवरती उगलेलं आहे, लावलेलं आहे, मोठं आहे, छोटं आहे, नदी नाले सगळेजण केमिकल सोडतात त्याच्यामध्ये, जनावरे धुतात, सांडपाणी सोडतात, त्याच्यामुळे ते अस्वच्छ झालेत, हो की नाही? हे अजिबात आपण करायला नाही पाहिजे. आणि झालेलं काय आहे कचरा तो आपण काढायला पाहिजे. झाडे वेली यांना काळजी घ्यायला पाहिजे, त्यांची खूप सारी झाडे लावायला पाहिजे. झाड आहे ते तोडायला नको आहे. पशुपाखरे जे काही जीव आहे, छोटा असेल, मुंगी आहे चुकून आपल्याला दिसली तर नको पाय द्यायला, पण चुकून आली पायाखाली तर चोके. पण कुठलाही किडा असेल, जनावर असेल, मनीमाऊ असेल, डॉग असेल, कुत्रा, पेट ॲनिमल्स असतील, वाईल्ड ॲनिमल्स असतील, कोणालाही दगड मारायचं नाही, म्हणजे कोणाला इजा करायची नाही, ओके? किंवा साप असेल, सगळेजण सापाला घाबरतात. ॲक्च्युली साप हा आपला मित्र आहे आणि प्रत्येकच साप हा विषारी नसतो. पण आपल्याला एक माहीत झालेलं आहे, आपलं मन खूप कमकुवत असतं. म्हणजे आपल्याला भीती वाटली खूप, एकदम ब्रेव असणारे, पण रात्रीचं अंधारात लाईट गेली आणि कुणी थोडासा आवाज केला तरी टुणकून उडतात. तर असं घाबरायचं नाही. तर प्रत्येक साप विषारी नसतो. साप हा खूप भित्रा आहे. तो ॲक्च्युली शेतकऱ्याचा जसा गांडोळ मित्र आहे तसा साप देखील मित्र आहे. बेडकाला खातात साप, हो की नाही? आणि बेडूकही कुणाला तरी खातो. म्हणजे अशी एक साखळी असते जी निसर्गाने तयार केलेली आहे, हो की नाही? प्रत्येक जीव आपल्यासाठी, या धरणीमातेसाठी उपयोगी आहे. तर आपण त्याला इजा करायची नाही, म्हणजे दुखापत करायची नाही. प्रत्येक साप हा विषारी नसतो. आपण फक्त घाबरतो आणि घाबरूनच आपल्याला तकलीफ होते, असं आहे. पशुपाखरे, नदी नाले आहेत तर त्याच्यामध्ये कचरा टाकायचा नाही. तेच पाणी आपण पितो, शेतीला जातं, हो की नाही? मग जनावरे धुवायची नाहीत, त्याच्यात कपडे धुवायचे नाहीत आणि पाणी जपून वापरायचं. शहरात राहणारे नळाला पाणी येतं, काम झालं की नळ बंद करायचा. शॉवर खाली आंघोळ करण्यापेक्षा बादलीत बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करू शकता. याची तुम्ही वाईट दशा केलेली आहे. झाडे वेली, पशुपाखरे, नदी नाले याची तुम्ही वाईट दशा, म्हणजे मी पण आली त्याच्यामध्ये, तुम्ही आलात, सर्व जीवजंतू आले, पृथ्वी तलावरती सगळेजण आले. तुम्ही सर्वांनी वाईट दशा केलेली आहे, अशी धरणीमाता बोलते. बघताय तुम्ही, रडते ती, त्यामुळे मी दुःखी आहे. आणि त्यामुळे ती बोलते मी दुःखी आहे. जर तुम्हाला मी हसावे असे वाटत असेल, जर मी खुश राहावी, आनंदी राहावी आणि धरणीमाता आनंदी असेल, तर आपल्याला स्वच्छ ऑक्सिजन, जो आपला प्राणवायू आहे, हो की नाही, जास्तीत जास्त दिवस आपण हेल्दी राहू, जास्तीत जास्त वर्ष आपण जगू. म्हणून झाडे वेली, पशुपाखरे, नदी नाले या सर्वांची काळजी घेतली म्हणजे थोडक्यात प्रदूषण करायचं नाही. झाडे लावायची, पाणी जपून वापरायचं, हो की नाही? कचरा करायचा नाही, तो कचरा पेटीतच टाकायचा. म्हणजे पोल्युशन आपण खूप केलेलं आहे, त्याच्यामुळे धरणीमाता रडते. जर तुम्हाला मी हसावे असे वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या, हो की नाही? काय आलं शेवटी, पर्यावरणाची काळजी घ्या म्हणजे प्रदूषण करायचं नाही, कचरा करायचा नाही, त्याची विल्हेवाट जागेवर लावायची. प्रत्येकाने, छोटा असू देत, मोठं असू देत, आजी बाबा असू देत, प्रौढ असू देत, मी असू देत, तुम्ही असू देत, टीचर असू देत, विद्यार्थी असू देत, प्रत्येकजण जो काही कचरा असेल तो जागच्या जागी, 2 प्रकारच्या कचरापेटी असतात, सुकी आणि ओली. कचरा जागच्या जागी टाकला की कचरा होणारच नाही. तुम्हाला जवळच्या जवळ जायचं आहे तर गाडी वापरायच्या ऐवजी सायकल वापरू शकता. आणि शक्यतो चाललं तर खूप उत्तम, आपला एक्सरसाइज होईल, आपला व्यायाम होईल आणि कमीत कमी पोल्युशन होईल, हो की नाही? तर चला, गरज आहे तिथेच गाडी वापरू शकता, म्हणजे गाडीने जे काही कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, प्रदूषण होतं. तर पर्यावरणाची काळजी घ्या. येते बाळांनो आता धरणीमाता, जसं मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल देत राहिले, उदाहरणं देत राहिले, तरी तशी धरणीमाता देखील, की तुम्ही कशी माझी वाईट दशा केली आहे, खूप बोलू शकते. म्हणून ती आता इथे थांबते आणि बोलते, बाळांनो येते मी आता आणि तुम्ही प्रदूषण करू नका. जे काही केलं आहे ते स्वच्छ करा, खूप झाडे लावा, पाणी जपून वापरा. म्हणजे हे नैसर्गिक जे काही हवा, पाणी, जे काही आपल्याला फुकट मिळतात गोष्टी, त्या खराब करायच्या नाहीत. तर पाणी हे
निसर्ग देतो आपल्याला. जमिनीत आहे ना, की आपण बनवतोय, मानव निर्मित आहे पाणी नाही, तर ते पाणी जपून वापरायचं. जसं झाडे या जमिनीत उगतात आणि आपण त्यांना तोडतो. झाडांमुळे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, औषध खूप गोष्टी भेटतात. आपण झाडे तोडतो पण लावत नाही, म्हणून झाडे लावायची. तर चला, आपण खूप बोलू शकतो अशा पद्धतीने. मी धरणी बोलते हा आपला धडा झालेला आहे. तर हे शब्दार्थ दिलेले आहेत खाली काही, ते देखील बघूयात. तर शब्दार्थ ग्लोसरी खूप महत्त्वाचे आहेत, कारण पेपरमध्ये मराठीच्या धरणीमाता देऊन तुम्हाला मदरलँड म्हणजे हा जो इंग्रजी शब्द आहे तो लिहायला सांगितला जाईल. तर तुम्ही हे पाठ करायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे 3 वेळा लिहिलं की पाठ झालं. किंवा तुम्ही झोपायला जायच्या अगोदर हे वाचायचे. कधी तुम्हाला कुठलाही अभ्यास करायचा असेल तर तो 3 वेळा वाचायचा किंवा एकदा लिहायचा, ते ठरवायचं. एकदा लिहून 3 वेळा वाचण्यासारखे आहे. तर चला, तुम्ही एकदा कमीत कमी लिहिलं तरी चालेल, 3 वेळा लिहिलं तर अतिशय उत्तम. धरणीमाता, मदरलँड, MOTHERLAND, काळजी, केअर, CARE, पशुपाखरे, ॲनिमल्स अँड बर्ड्स, पर्यावरण अँड एन्व्हायरमेंट, स्पेलिंग तुम्ही पाठ करायचे आहे. नदी, रिव्हर. भार, वेट, WIGST, झाडे, वेली, ट्रीज अँड क्रीपर्स, CREEPERS. वाईट दशा, बॅड कंडिशन, CONDITION. ओके. पृथ्वी आणि अर्थ, EARTH. सगळे इथे दिलेले आहेत. ग्लोसरी, हार्ड वर्ड्स, कठीण शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत. तर चला, पटापट प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मला माहीत आहे तुम्हाला छान असा धडा समजलेला आहे, तशी तुम्ही खूप हुशार बाळं आहेत, हो की नाही बाळांनो? तर चला, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. धरणीसाठी पाठात आलेले शब्द कुठले आहेत बरं? हे पहा, पटापट उत्तरं शोधता यायला पाहिजेत. भूमी, भू, धरा, वसुंधरा. तर एका वाक्यात व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे, तरी लिहू शकता किंवा फक्त तुम्ही आन्सर लिहू शकता. भूमी, भू, भूमी, धरा, वसुंधरा असे. आणि पूर्णविराम द्यायला विसरायचा नाही बिलकुल. ओके. किंवा मग पूर्ण वाक्यात लिहायचं आहे उत्तर, तर तुम्ही लिहू शकता धरणीसाठी पाठात आलेले शब्द भू, भूमी, धरा, वसुंधरा. पुढचा आहे ख. धरणी का रडत आहे? मनुष्य धरणीची काळजी घेत नाही, म्हणजे आपण धरणीची काळजी घेत नाही असं लिहू शकता. तुम्ही तुमच्या शब्दात देखील लिहू शकता, हो की नाही? म्हणून धरणी रडत आहे. माणसाने कोणाकोणाची वाईट दशा केलेली आहे? कोणाकोणाची केली हे पाहिजे इथे. झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची वाईट दशा केलेली आहे. पटापट उत्तर शोधता यायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा लक्ष पाहिजे, आणि घरी गेल्यानंतर एकदा वाचून काढायचं, प्रश्नांची उत्तरे देखील वाचायची, आणि स्वतः प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. तुम्ही आत्ता 4थीमध्ये आहात, ओके? तर चला पुढे. घ. धरणी का दुःखी आहे? मनुष्य धरणीची काळजी घेत नाही म्हणून धरणी दुःखी आहे. आता याचं उत्तर कुठे आहे? हे पहा, मी रडत आहे बोलते ना ती, कुठे गेली? यस, हे पहा, झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची वाईट दशा केली त्यामुळे मी दुःखी आहे, हो ना? मग तुम्ही असे लिहू शकता, मनुष्य म्हणजे किंवा आपण झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची काळजी घेत नाहीत म्हणून धरणीमाता दुःखी आहे. किंवा माणसाने झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची वाईट दशा केलेली आहे म्हणून ती दुःखी आहे, हो की नाही? धरणी का दुःखी आहे? मनुष्य धरणीची काळजी घेत नाही म्हणून धरणी दुःखी आहे. किंवा मग हेच लिहू शकता, ओके? झाडे, वेली, पशु, पाखरे, नदी, नाले यांची माणसाने वाईट दशा केली म्हणून ती दुःखी आहे. धरणी का केव्हा हसेल? मनुष्य जेव्हा पर्यावरणाची काळजी घेईल तेव्हा धरणी हसेल, हो की नाही? प्रदूषण करणार ना तेव्हा ती हसणार आहे. चर्चा करायची. पशुपाखरे हे आपले मित्र आहेत. हो, पशुपाखरे आपले मित्र आहेत. का आहेत बरं? सांगा पटापटा पॉईंट्स. पशुपाखरे दिसायला छान दिसतात, त्यांचे छान छान आवाज आपल्याला ऐकायला आवडतात. पशुपाखरे नसतील दिवसभर किंवा महिनाभर तुम्हाला एकही बर्ड दिसला नाही, बर्ड गायब झाले, तर विचार करा कसं वाटेल? काहीतरी वेगळ्या जगात आपण आलो असं वाटेल ना. पशुपाखरे जेव्हा फळं खातात ना, तर मग ते बी पडतं आणि त्याच्यापासून पुन्हा झाड उगतं नवीन. म्हणजे थोडक्यात ते देखील झाडं लावतात, आपल्यासारखे नाही आहे, ते खूप सारी झाडं लावतात. जे बी पडतं, पाऊस पडला की खूप सारे गवत, खूप सारे वेगळे वेगळे ग्रीनरी दिसते, हिरवागार दिसतं ना, खूप सारी झाडं उगलेली, गवत उगलेलं, फळांची, फुलांची. ही पक्ष्यांच्या पायांना त्या सीड्स जातात
हवेने उडतात इकडे तिकडे आणि छान अशी ग्रेनरी तयार होते, झाडं उगतात, हो की नाही. आणि पशुपाखरे ही देखील एक निसर्गाची साखळी आहे. ते देखील छोटे छोटे किडे खातात जे आपल्याला दिसत नाहीत वगैरे, आणि आपले ते मित्रच आहेत. म्हणून धरणी आपली माता आहे. हो, माता म्हणजे आपली आई, मम्मी बोलतो आपण, मदर, हो की नाही. मम्मी काय करते बाळासाठी, बाळाची काळजी घेते, त्याला आजारी पडून नाही देत, त्याला चालायला शिकवते, छोटं बाबू असेल, मोठं झालं स्कूलमध्ये घालते, अभ्यास घेते, मग त्याची काळजी घेते ना, त्याला खायला प्यायला देते, छान आजारी पडू नये म्हणून काळजी घेते. मग धरणीमाता काय करते, धरणीमाता या धरणीमातेवरती जो काही जीव राहतो, मग प्राणी असू देत, किडे असू देत, प्रत्येकाची काळजी घेते की नाही. प्रत्येक किडा, प्रत्येक ॲनिमल या धरणीमातेवरचं काही ना काही गवत, छोटे मोठे किडे, ज्याचं अन्न निर्धारित झालेलं, ज्याला जे आवडतं ते कुठे भेटतं त्याला, या धरणीमातेवरच. म्हणजे सगळे खाऊन पिऊन मस्त सुखी आहे राहतात, कुठे, या धरणीमातेमुळे. त्याच्यावर झोपतात धरणीमातेवरती. आकाश हे आपलं पांघरूण आहे, हो की नाही. अशी छान चर्चा तुम्ही करू शकता. पुढील प्रश्नांचे एका शब्दात उत्तरे लिहा. सर्वांचा भार कोण वाहते, धरणीमाता. आपण कोणाची काळजी घेतली पाहिजे, धरणीची. आता आपण आहोत पान नंबर 22 वरती. प्रश्न 4, पुढील जोड्या जुळवा. अ गट झाडे, नदी, पशु, वाईट आणि धरणी. ब गट दशा, माता, वेली, पाखरे आणि नाले. तर झाडे वेलीला मॅच करायचं, जोडी जुळवायची, हो की नाही. तसं नदी, नाले, पशु, पाखरे, वाईट, दशा आणि धरणी, माता, अशा जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न 5, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते स्वतःच्या शब्दात लिहा. आता आपण हा धडा शिकलेलो आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला धडा छान आवडलेला आहे, समजलेला आहे. खूप मोठा एस्से, निबंध तुम्ही याच्यावरती लिहू शकता. मग प्रश्न 5 काय चीज आहे, हो की नाही, लिहिणार ना तुम्ही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय काय कराल, थोडेसे पॉईंट मी सांगते. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आम्ही छान छान झाडे लावूयात, हो की नाही. लावलेल्या झाडांची काळजी घेऊयात. पाणी व्हायला घालवणार नाही, वेळेवर नळ बंद करणार, वीज वाचवण्यासाठी पंखा बंद करणार, जो खाऊ तो कचरा पेटीत टाकणार, आणि स्कूलमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा पेन्सिल शार्प केली तर कचरा पेटीत टाकू. स्कूलमध्ये पेपर बाईट्स किंवा जेवल्यानंतर कचरा इकडे तिकडे सांडवणार नाहीत. आपला स्कूल स्वच्छ ठेवणार. प्रत्येक गोष्टीची छान काळजी घेणार. भिंतीवरती लिहिणार नाही, हो की नाही. सर्वांची काळजी घेणार. मुके ॲनिमल्स असतात, ॲनिमल तर मुकेच असतात. प्रत्येकाला एक साऊंड दिलेलं असतं, त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही, बाकी ते आपल्यापेक्षा खूप हुशार असतात. तर पशु, पाखरे, जे काही जनावरे, प्राणी असेल त्यांना दगड नाही फेकून मारणार, त्यांची काळजी घेणार, त्यांना त्रास नाही करणार, हो की नाही. अजून काय करणार, झाडे लावणार. अजून काय करणार, घरी काय करणार, मम्माला, पेरेंट्सला हेल्प करणार ना. आपल्या वस्तू जागच्या जागेवर ठेवणार, घर क्लीन ठेवणार, हो. तसंच रस्ता पण क्लीन ठेवणार. रस्त्यावरती कधी चालता काही फेकणार नाही, पाणी पिलं की बाटली फेकून द्या. खूप छान छान गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता. भाषा ज्ञान. प्रश्न 6, पुढील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या जुळवा. धरणी काय होणार, धरणीचं करणी. लोणी कोणी. मणीचं काय होणार, फणी. आणि पाणीचं काय होणार, वाणी. प्रश्न 7, धरणी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, ते पुढील प्रमाणे आहे, त्याचे वाचन करा. चला, पृथ्वी ही आहे धरणी माता. आता तिला खूप सारे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द म्हणजे काय, शब्द वेगळा, अर्थ समान, हो की नाही. पृथ्वी, धरणी. चला, उर्वी, भूधरा, भूमी, धरा, वसुंधरा, अंबरप्रिया, वसुधा, मही, अचला, अवनी, धरित्री, सूर्य, सुता. एवढी नावं आहेत, ही तुम्ही पाठ करायची आहेत. एक नाव 3 वेळा लिहायचे आहे. तुम्हाला येणार मराठीच्या पेपरमध्ये समानार्थी शब्द लिहायला, किंवा मग हा डायग्राम, ही आकृती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, हो की नाही. तर चला, रचनात्मक कार्य.
पुढे काही चित्रे दिलेली आहे. चित्रे आपणास काहीतरी सुचवित आहेत, चर्चा करा. ते चित्रे अशी आहेत की खूप काही सुचवतात, आपण खूप त्याच्यावरती बोलू शकतो. हे काय दिसतंय? धन्यमाताच आहे ना, जशी ही आहे, मस्त खुशीत दिसते, आनंदी. तुम्हाला इमोजी माहिती आहेत ना? फोन तर तुम्हाला माहिती आहे, खूप सारे इमोजी तुम्ही काढू शकतात. मला पण माहिती नसेल, टीचर लोकांना माहिती नसेल, एवढे छोट्या छोट्या मुलांना माहिती असतात इमोजी, सॅड इमोजी. अजून कसे इमोजी असतात? खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात, हो की नाही? स्माइली करणारा, तर चला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला. तर हे धन्यमाता स्माइल करते ना, म्हणजे ती खुश आहे, हो की नाही? खूप लिहू शकता तुम्ही इथे. म्हणजे इथे पोल्युशन नाही, ती हसती आहे. आपल्या धड्यामध्ये बोलले ना की मी कधी हसेल, पर्यावरणाची काळजी घ्याल तेव्हा. म्हणजे पर्यावरणाची काळजी घेतली की धन्यमाता अशी हसणार आहे. आता इथे धन्यमातेची काळजी नाही घेतली तर असे आपल्याला डिसीज होणार, रोगराई होणार. हे काय आहे? हर्ट, हो की नाही? ते रेड आहे, म्हणजे डेंजरस झोनमध्ये जाणार आपण. म्हणून पोल्युशन रोखायचं, प्रदूषण करायचं नाही, पर्यावरणाची काळजी घ्यायची. आता इथे काय आहे? हे चित्र आपल्याला काय संदेश देतं, काय सांगतं? की झाडे लावा, त्यांची काळजी घ्या, हो की नाही? आणि इथे सर्वांनी मिळून या धन्यमातेची काळजी घ्यायची, पर्यावरणाची काळजी घ्यायची, हो की नाही? प्रश्न 9. वर्तुळात लिहिलेलं र हे अक्षर शेवटी ठेवून शब्द तयार करा. वर्तुळात लिहिले र हे अक्षर शेवटी ठेवायचे. तर मग कार, भार, चार, क्षार, हार, वार, धार, दार, तार, पार, खार, गार, मार आणि फार, अलुकार पर्यंत अशा पद्धतीने लिहून काढायची आहे. आणि तुम्ही इथे QR कोड बघताय. जर तुम्हाला पुढल्या प्रश्नाचं उत्तर नाही समजलं तर स्कॅन करून तुम्ही प्रश्नांची उत्तरे बघू शकताय. तर पण मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि छान समजला देखील असेल. तुम्ही आहात खूप खूप हुशार. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपला धडा 14 मी धन्य बोलते संपलेला आहे. छान छान प्रश्नांची उत्तरे देखील आपण बघितली. आणि आता या धड्यावरती कुठलाही प्रश्न येऊ देत, एका वाक्यात उत्तरे असू देत, 2 वाक्यात असू देत, एका शब्दात असू देत, ग्रामर असू देत, तुम्ही 100% बरोबर उत्तर लिहिणार आणि 100% तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणार. थँक्यू.